अनंतापुरी पुण्यभूमि पवित्र येथे नांदतो श्री ज्ञानराज सुपात्र भयात विपागड पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वरासी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः पुंडलिकावरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान मावडी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि
जय जय राम राम जय जय राम हरि जय जय हरि जय 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 राम वाणीचा आवाज सोडा हरी जय जय राम कृष्ण हरी वाणीचा कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण Hadi. आधी ठीक होता असा बंद झाला सुख करता दुख हरता हरता विघ्नाची हो हरता विघ्नाची कृपा जयाची
हॅलो हॅलो भैया त्याचा बेस कमी कर. पूर्ण पूर्ण बेस कमी कर. हॅलो आवाज वाढव. हॅलो हॅलो बेस पूर्ण बंद केलास. आता थोडासा इको दे त्याला. हॅलो हॅलो आता थोडा गेन वाढव. हॅलो हॅलो श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. वंशे विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात्परं किमपि तत्त्वमहं न जाने. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रये विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. वासनात् वसुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोऽस्तु ते. नमोऽस्तु ते विशालबुद्धे नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे. फुल्लारविन्द यतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदोस् तं सर्वभूतहृदयं मुनमानितोऽस्मि. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावता
या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिर्देवे सदा वंदिता, सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आइए हनुमंत बिराजिए, कथा करो मति अनुसार, प्रेम सहित गादी धरो, जय जय पवन कुमार। सियावर रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री सुखदेव मुनि महाराज की जय, सब संतन की जय, सब भक्तन की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। झालं का विषय प्रश्न पूर्ण आता? इको वाढवा अजून थोडा, वाढवा. हॅलो हॅलो, आता तुम्ही निवांत बसा, कथा होईपर्यंत कोणत्याच माईकला डिस्टर्ब करू नका. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे राधे
नारायण नारायण नारायण. अखिल कोटी ब्रह्मांड नायक नंद आनंद कंद गोपालचंद्र ब्रिजलालाचे वाङ्मय प्रतिस्वरूप असणारं श्रीमद भागवत महापुराण आज दादा त्याचा इको बंद करा आणि याचा गेन वाढव थोडा. नांदेड जिल्ह्यातील कल्लाळी या नगरी अखंड हरिनाम सप्ताह सोबतच श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा आपल्या गावच्या सर्व युवकांच्या अथक प्रयत्नानं आणि तुम्हा सर्वांच्या मनोकामनेनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या परमपिता परमेश्वराच्या आशीर्वादानं आपल्या गावामध्ये आजपासून 7 दिवस ही कथा चालणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही तुमच्या परिवाराला, कारण का माझ्या लक्षात आलं पहिलेच तुम्ही 2 वाजल्यापासून बसलेले आहात, हे की नाही. आणि 1-1.5 घंटा काहीतरी थोडासा उशीर झाला मला यायला, आणि त्यात आमचे दादा नांदेडहून येत होते, त्याच्यामुळे बस थोडंसं लेट झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज या जगाच्या मालकाचा जन्मदिवस आहे, बरोबर आहे ना. मग त्याच्यामुळं थोडंसं प्रत्येक ठिकाणी कीर्तन कार्यक्रम करून त्यांना तिकडचे कार्यक्रम करून ह्या कार्यक्रमाला यायला वेळ झाला. आमच्या सगळ्या सहकार्यांकडून, आमच्या संगीत साथी जे काही आमचे मित्रमंडळी आहेत सगळ्यांकडून आणि माझ्याकडून स्वतः सगळ्यांची माफी मागतो मी. थोडं मजामुळे तुम्हाला त्रास झाला बरं. आपल्या गावचं एक वैशिष्ट्य आहे महाराज, मराठवाड्यामध्ये आपलं गाव फेमस आहे बरं का. आपलं गाव पूर्ण मराठवाड्यामध्ये नावलौकिक झालेलं आहे. आणि मागच्या वर्षीपासून त्याला सापडलेलं आहे. पहिलं कारण असं आहे की आपलं गाव स्वतंत्र सैनिकाचं गाव, आणि मला या गोष्टीची जाण यासाठी आहे, हे माझ्या आत्याचंही गाव आहे, हे की नाही. तर आपलं गाव आणि त्यासोबतच मागच्या वर्षीपासून परमार्थामध्ये एक आपल्या गावाने जिल्ह्यात तर एक वेगळी छाप सोडूनच टाकलेली महाराज. आणि देशसेवेमध्ये ओतप्रोत झालेला गाव म्हणून या दोन्ही दृष्टिकोनातून आपल्या गावची ओळख आहे. सर्वजण एकदा स्वतःच्या तुम्ही सगळे परत, त्याचं कारण असं, आता हे तुम्हाला पाठ झाले, कीर्तनकारी तेच म्हणतात तुम्ही भांडलो ना बोलणाऱ्यापैकी, म्हणजे महाराज ह्या दृष्टीतून बघण्यापेक्षा माझं काय मत आहे, भगवंताला जर आपण कृष्ण देव म्हणून बघलं तर आपल्याला दर्शन घ्यावं लागते, आणि काना म्हणून जर गेलं तर त्याला कुरवळता येते, लक्षात घ्या. तर माझा भाव तेच राहील. कथेमध्ये मी तुमच्या लेकरासारखाच बोलेन. तिला थोडासा रिप्लाय देत चला, त्याला प्रतिसाद देत चला, लक्षात घ्या. 2 वाजता महाराज 1:30 वाजता जेवण करून 2 ला येऊन बसल्या, 1.5 तास लेट आल्या, तुम्ही 3:30 की नाही, 5 पर्यंतचा टाइम आहे, 5 पर्यंत हा असंच म्हणायचं. राधे राधे म्हणा म्हणलं की असंच राधे राधे म्हणायचं. महाराज इथं कुंभमेळ्याला कोणी गेलं होतं का आपल्यामध्ये? अच्छा, एक दादा गेले होते. अजून कोणी महिलापैकी कोणी गेलं नाही? ठीक आहे. तर महाराज आपले पाप धुण्यासाठी, आणि ज्यांचे पाप नसतील, ज्यांचे पाप नसतील त्यांनी पुण्य कमवण्यासाठी कुंभमेळ्यात गेलेले आहे, स्नान करण्यासाठी. त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटावा हा उद्देश आपल्या डोळ्यासमोर घेऊन इथून 1300 किलोमीटर जाऊन
तिथून परत 1300 किलोमीटर म्हणजे 2600 म्हणजे जवळपास 3000 किलोमीटरचा प्रवास आपले लोक केलेले आहेत. यावर्षी 144 म्हणजे महाकुंभ होता. पण तुमचं परम भाग्य बघा महाराज, भागवताची कथा आहे आणि ही संधी तुम्हाला पण आहे. या कथेत बसणारा प्रत्येक माणूस तेवढाच भाग्यवान आहे ज्यानं त्या प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर ज्यांनी स्नान केले तेवढं पुण्य तुम्हाला या कथेत बसून या मंडपात बसून प्राप्त होणार आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळं इथून पुढे 7 दिवस आता थोडासा उन्हाचा त्रास होणार आहे, मी समजू शकतो. आता त्यांनी म्हणले होते माझ्यासाठी कूलर लावतो, मी म्हणलं माझं लावू नका, पहिले ह्यांचं लावा कूलर. म्हणजे सांगायचं काय तर 7 दिवस तुम्हाला जेवढी गरमी होईल तेवढीच मलाही होईल. त्याच्यामुळं 7 दिवस इथून पुढे कोणीही जेवढे आले तेवढे येत राहा, बाकीचे येत राहतात महाराज. कथेमध्ये आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकाच्या भावानुसार भगवंताला मानण्याच्या, भगवंतावर आपली किती निष्ठा आहे, किती श्रद्धा आहे याच्यानुसार सुद्धा आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते. त्यामुळे सर्वांनी इथून पुढे 7 दिवस निश्चित 2 ते 2 वाजता आता कथेला आपण हात घालण्याच्या आधी कथा चालू करण्या सर्वांनी लक्ष द्या. पहिली गोष्ट अशी की 7 दिवस आपण असं कुठलंही काम करायचं नाही जे या मंडपात अपवित्र असेल. म्हणजे थोडक्यात सांगणं म्हणजे आता व्यासपीठावर बसून मला बोलताना कीर्तन थोडं मोकळं बोलतो, थंड गरम. आपल्या गावात जर शक्य असेल तर आता तुम्ही तुमच्या सगळ्या हातात कारभार आहे. त्याच्यामुळं घरी जर कोणी आणत असेल, खायची काही वस्तू असेल, नॉनव्हेज वगैरे कुठल्याच गोष्टी आपण घरामध्ये सगळ्या गोष्टी बाध्य करायच्या महाराज. कारण हे जे पुण्य तुम्ही इथं जमा करून जाता घरी गेल्याच्या नंतर ते क्षीण होऊन जाते महाराज, लक्षात घ्या. त्याच्यामुळं शक्यतो तर त्या गोष्टी करायलाच नाही पाहिजे. पण आता ऐकतच नसेल तर ह्या कमीत कमी 7 दिवस तरी आपण पाळायच्या. दररोज नाम जप करा 7 दिवस. जास्त नाही, जेवढं होईल तेवढं करा. 1 माळ 2 माळ जेवढं तुम्हाला करायची इच्छा असेल तेवढं करा. कारण नाम जप सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि तिसरी गोष्ट, भगवंतावर जेवढा भाव ठेवता येईल, जेवढी श्रद्धा ठेवता येईल तेवढी ठेवा. आणि आयोजक मंडळीला एक विनंती आहे, उद्या साऊंड सिस्टमचं नियोजन काय करते ते थोडंसं बघा. कारण का थोडंसं साऊंडचं उद्या व्यवस्था काय करता येईल तुम्हाला थोडं लक्ष द्या. कथेला आता सुरुवात करू महाराज. आपण जास्त वेळ घेणार नाही तुमचा, आपल्याला आधीच वेळ कमी आहे. बोला राधे राधे. महाराज श्रीमद भागवत महापुराण. बसवा माहिती, बसवा खाली, तिला बसू द्या, बस ना. काय पहिला दिवस म्हणले की सगळ्या गोष्टी सहन कराव्याच लागतात, आडी अडचणी येतात, साऊंडची अडचण राहते. ते नवीन संसार चालू झाल्यावर या भानगडी जशा राहतात की नाही, कधी मिरचू सापडते तर मीठ सापडणार, मीठ सापडलं तर जिरे सापडणार, तसा कारभारही राहते कथेचा. आणि हे काय सोपं काम आहे काय? एखाद्या वेळेस संसार सरळ चलते, ते कथा सरळ चालणार, हा सोपं नाही खेळ म्हणा. राधे राधे. हेच पुण्य घेऊन जायचंय, काही सोबत नाही जाय, लक्षात ठेवा. तर आपल्याला महाराज, मी आता जास्त वेळ घेणार नाही, मला बोलायचा पर्याय खूप जास्त द्यायचा होता. मग मी अर्धा तास मला बोलायचं, तुमच्यासोबत संवाद साधायचा होता, पण आता तेवढा वेळ नसल्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. महाराज एकदा पृथ्वीवर सर्व ऋषी मुनी ब्रह्मदेवाकडे गेलेले आहेत महाराज. आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन ब्रह्मदेवाला म्हणतात की देवा, या पृथ्वीवरील सर्व पुण्य क्षीण होत चालले, भगवंताचं नाम संकीर्तन नाही, भगवंताची कथा नाही, भगवंताच्या लीलांचं गुणगान नाही. मग हे आम्हाला करण्यासाठी आम्हाला कुठेतरी पृथ्वीवर एखादी अशी जागा द्या ज्या जागेवर बसून आम्ही भगवंताचं नाम संकीर्तन करू, भगवंताचं चिंतन करू, भगवंताला आम्ही भजू. असं म्हणल्याच्या नंतर भगवंताने म्हणजे ब्रह्मदेवाने
आपलं चक्र सोडलं आणि चक्र सोडून सगळ्या ऋषीमुनीला सांगितलं की म्हणजे जिथं पृथ्वीवर हे चक्र जाऊन थांबेल त्या ठिकाणी ती जागा एकदम पुण्य पवित्र आहे, त्या ठिकाणी तुम्ही जा आणि तिथून तुम्ही तिथं तुमचं नाम संकीर्तन, भगवंताचं चिंतन जे करायचं तुम्ही करू शकता. असं म्हणल्याच्या नंतर सर्व ऋषीमुनी महाराज त्या चक्राच्या भोवती फिरायला लागले. चक्र पूर्ण पृथ्वीभोवती फिरते आणि ऋषीमुनी त्याच्या मागे लागलेले आहेत, लक्षात घ्या. आणि ऋषीमुनी मागे लागल्याच्या नंतर ते चक्र येऊन नैमिषारण्यामध्ये थांबलं आणि नैमिषारण्यामध्ये सूतजींना व्यासपीठावर बसवून 88,000 शौनक ऋषी तिथं कथा ऐकत आहेत महाराज, लक्षात घ्या. असं व्यासपीठावर बसवलेलं आहे सूतजींना आणि खाली शौनक ऋषी बसलेले आहेत आणि शौनक ऋषी बसलेले असताना शौनक ऋषी सूतजींना म्हणतात, काय म्हणतात, ही कथा जी आहे ना समजून घेण्याची सोपी पद्धत आहे महाराज, एकदम सोपी. जर तुम्ही जास्त क्लिष्ट विचार केला, जास्त अवघड विचार केला तर कथा लक्षात राहत नाही. या कथेमध्ये आपल्याला 7 दिवसामध्ये कथा पूर्ण आपल्या बुद्धीमध्ये बसावं, आपण पूर्ण कथेचा अभ्यास व्हावा हे अपेक्षित नाही. पण कथेतले काही मर्म असे आहेत की ते मर्म मात्र आपल्याला आयुष्यभर आपल्या संसारामध्ये सुद्धा आपला संसार सोपा करण्यासाठी, भगवंताचं नाम चिंतन करण्यासाठी ते आपल्याला उपयोगी ठरतात, लक्षात घ्या. सर्वोच्च सत्ता आहे महाराज त्या परमेश्वराची, तुमची आमची नाही. इथं बक्कळ सत्ता दी आहे, सत्ता जे सत्तेत लोक आहेत ते खूप आहेत, पण हे कोणाचीही सत्ता कायम नाही. पण एकच सत्ता अशी आहे जी सत्ता सर्वोच्च आहे. आमचे गुरुजी नेहमी एक उदाहरण देतात महाराज. एखादा जर महात्मा आपल्या गावच्या शेजारून जर गेला की नाही, एखादा जर महात्मा, एखादा पुण्यवान माणूस आपल्या गावच्या शेजारून गेला तर त्या महात्म्याच्या, त्या जे काही संत महात्मा जो कोणी असेल त्याच्या शरीराला स्पर्श केलेली हवा जर आपल्या गावात आली तर गावचे विचार बदलण्याची ताकद त्या हवेमध्ये होती महाराज. त्याचं कारण एवढंच आहे की ती हवा त्या संताच्या, त्या महात्म्याच्या अंगाला स्पर्श केलेली महाराज, लक्षात घ्या. सांगायचं काय तर एवढी पुण्यवान असणारी ती हवा ते फक्त कशामुळे झाली, संतांच्या स्पर्शामुळे झाली. विचार करा, तुमच्या गावात 7 दिवस कथा आहे तर त्याचं पुण्य तुम्हाला किती लागेल, त्याच्यामध्ये किती ताकद असेल की आपल्या गावचं वातावरण बदललं पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यामुळं सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं. महाराज जेव्हा नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी बसलेले आहेत आणि 88,000 ऋषी बसलेले असताना समोर सूतजी बसलेले आहेत. सूतजींना प्रश्न विचारतात. ऋषीमुनी म्हणतात की बाबा सूत महोदय, तुम्ही काय करा, आम्हाला एक अशी कथा सांगा जी आमच्या कानाला तृप्त करेल, या भवसागरामधून मुक्त करेल. मग असं सांगितल्यानंतर सूतजी सांगतात की ठीक आहे, काही अडचण नाही, मी तुम्हाला ती कथा सांगतो महाराज. मग ती कथा कोणती आहे तर ती कथा श्रीमद भागवताची आहे महाराज. बोला जय जय श्री राधेश्याम. असं नाही, जय जय श्री राधे असं आहे की नाही, आनंद आला पाहिजे म्हणताना सुद्धा, लक्षात घ्या. मग जेव्हा सूतजी कथा सांगायला चालू करतात, सूतजी सांगतात, काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नास हेतवे श्रीमतं भागवतं शास्त्रं कलोकिरेण भाषितम्. सूची सांगतात महाराज की ह्या पूर्ण जे मनुष्य रूप आहे, जे मनुष्य आहेत ना, यांना हे काळ जो आहे तो ग्रासच चाललेला आहे, त्यांना त्रास देतोय. हा हे जे काही त्रास आहे, काळ जे काही तुम्हाला त्रास देतो, हा त्रास दूर व्हावा यासाठी एकच आहे म्हणले कथा, कोणती, श्रीमद भागवत महापुराण. मग असं सांगल्याच्या नंतर पुढे सूची सांगायला लागले की ज्या वेळेस राजा परीक्षिताला शौनक ऋषींनी, आपल्या शुकदेवांनी जी कथा सांगायला चालू केलेली आहे, जेव्हा आपला राजा परीक्षिताला, तिला शांत बसवावं, बोला राधे राधे, त्या लेकराला शांत बसवावं. राजा परीक्षिताला महाराज शुकदेव कथा सांगतायत, हे ऐकल्याच्या नंतर साक्षात भगवंत कोण, स्वर्गातून देव खाली आले, हातात अमृताचा कलश आहे आणि येऊन
शुकदेवांना म्हणतात की देवा तुम्ही काय करा, या अमृताचे 2 थेंब परीक्षित राजाला पाजवा. आणि 2 थेंब पाजवल्यावर परीक्षित राजा अमर होतील. कारण का, परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये तक्षक नाग चावून मृत्यू यावा असा शाप मिळाला होता. का मिळाला का नाही आपल्याला पुढे बघायचं. मग महाराज असं म्हणल्याच्या नंतर शुकदेवांना राग आला महाराज त्या गोष्टीचा. म्हणजे देव तुम्ही छली आहेत, म्हणजे तुम्ही कपटी आहेत. कारण तुमचं जे अमृत आहे, अमृत कलश जे आहे ना, ते काचेच्या तुकड्यासारखं आहे. म्हणजे कशासारखं आहे? काचेच्या तुकड्यासारखं. आणि श्रीमद भागवत जे आहे, तर ते श्रीमद भागवत एका मौल्यवान रत्नासारखं आहे. कारण तुम्ही दोन्ही आपल्या उन्हामध्ये धरा, काचेचा तुकडाही उन्हामध्ये धरा आणि एखादा मौल्यवान हिरा उन्हामध्ये धरा, दोघंही चमकतात. पण ह्याचा अर्थ असा नाही की ते काचेचा तुकडा आणि ते हिऱ्याची किंमत आपण एकमेकांच्या बरोबर तुलना आपण एकमेकांच्या बरोबर करू शकत नाही महाराज, लक्षात घ्या. म्हणजे एवढं मौल्यवान असणार आहे श्रीमद भागवत आहे. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाला जेव्हा ही गोष्ट कळाली की म्हणले राजा परीक्षिताला श्रीमद भागवत ऐकून 7 दिवसामध्ये मोक्षाची प्राप्ती झालेली आहे असं म्हणल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं काय केलं, म्हणले भागवतामध्ये ताकद काय आहे हे जाणून घेण्यासाठी एका तराजूच्या एका पारड्यामध्ये श्रीमद भागवत ग्रंथ ठेवला महाराज. आणि दुसऱ्या पारड्यामध्ये या जगातील जेवढ्या मौल्यवान वस्तू आहेत सर्व मौल्यवान वस्तू ठेवल्या. मग पारडं कोणतं जड व्हायला पाहिजे, ज्याच्यामध्ये सोनं चांदी सगळे शास्त्र पुराण हिरे माणिक मोती पाचू जेवढ्या काही मौल्यवान वस्तू आहेत ते ठेवलेले आहेत. ते पारडं महाराज वर झालं आणि श्रीमद भागवताचं पारडं खाली गेलेलं. लक्षात घ्या, एवढा मौल्यवान ग्रंथ आहे. सांगायचं काय तर भागवताच्या महात्म्यामध्ये आपण प्रवेश करतोय. सध्या एखादी गोष्ट एखादी व्यक्ती आपल्याला आवड नाही. उदाहरणामध्ये लग्न ठरलेलं आहे बघा, आता सध्या लग्नाचं सीझन आहे, माझ्या लक्षात आलं, मग तुम्हाला थोडं सांगतो. आपण एखाद्या मुलाला सांगतो मुलगी काय करते, बाबा मुलगी असे असे चांगलं काम करते, दिसायला सुंदर आहे. हे काय, तिचं महात्म्य नाही, तिचं वर्णन आहे. महात्म्य एखाद्या महान वस्तूचं महान व्यक्तीचं असते. आपल्या संसारात महात्म्य नसते, वर्णन असते. मग महाराज हे जे महात्म्य आहे ना, श्रीमद भागवत महापुराण किती महत्वाचं आहे हे जाणून घेण्यासाठी महात्म्य जाणून घेणं गरजेचं आहे. मग एके दिवशी असं सांगत असताना सूतजी जे आहेत ते शौनक ऋषींना सांगतायत की एवढंच नाही, ब्रह्मदेवानं तर ही तुलना केलेलीच आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर देवर्षी नारद जे फिरत असतात सारखे, त्यांनी सुद्धा हे 7 दिवसाची पूर्ण कथा ऐकली. म्हणजे मग शौनक ऋषी विचारायला लागले, म्हणजे नारदाला तर वेळच भेटत नाही, त्यांनी 7 दिवस एका ठिकाणी राहून कशी काय कथा ऐकली असेल गड्या, ते आम्हाला सांगा बरं महाराज. आणि ते सांगायला चालू केल्याच्या नंतर सूतजी सांगायला लागले महाराज, लक्षात घ्या बरं का. बोला जय जय श्रीराधे. थोडीशी साथ द्या महाराज. मग महाराज राधे राधे. आपल्या शेतामध्ये तुम्ही कधी बघा, पीक तयार झाल्याच्या नंतर एक वेळ अशी येते, ते कापणीच्या आधी पूर्ण वाळलेलं नसते बरं. ते पीक पूर्ण वाळलेलं नसते, त्याची काय म्हणतो आपण, त्याचं खळं करता येत नाही. पण ते पीक पूर्ण म्हणजे वाळल्यास जवळपास 70-80% वाळलेलं राहते. कसं राहते ते पीक, असं दिसायला तर असंच राहते, पण असं हे सगळे तसे दिसायला महाराज, है की नाही. इथं फक्त तुमचा भाव पाहिजे महाराज, लक्षात घ्या. तुम्हाला सांगू, मीराबाई असं जर बसली ना, ऊन वारा पाऊस पाणी काही बघायचं नाही, फक्त आणि फक्त भगवंताचं नाम चिंतन करत गेलं. आणि एवढं नाम चिंतन केलं, एवढं नाम चिंतन केलं, अहो साक्षात विष पियाला दिलं. विष पियाला दिलं, विष न बघता भगवंताला समर्पित केलं. म्हणलं देवा तू पाठवलेलं, काही टेन्शन नाही. अमृत झालं महाराज विषाचं. विष का प्याला राणा जिने भेजा,
गावत मीरा हासी पग घुंघरू बांध मीरा विषाचा प्याला पिऊन घेऊन सुद्धा पायात घुंगर बांधून भगवंताचं नाम स्मरण करत नाचावं. काय ताकद आहे महाराज भक्तीमध्ये, लक्षात घ्या. असं जर तुम्ही कोमजलेले बसले तर काही फायदा नाही. इथं भाव पाहिजे, इथं निष्ठा पाहिजे. 7 दिवसात आज या व्यासपीठावरून तुम्हाला सर आज इथे एवढेच आहेत ना, एवढ्यापैकी काय करा तुम्ही 10 लोकांनी एक प्रयोग करून बघा. तुमच्या मनात प्रयोग करा. यथेच्छ तुम्हाला जे पाहिजे, जे तुमची इच्छा अपेक्षा जे काही असेल आजपासून ठरवा, ठरलेले नियम पाळा. 7व्या दिवशी जर तुम्हाला त्या गोष्टीची प्रचिती नाही आली ना महाराज, मग तुम्ही मला बोला. ताकद आहे, फक्त तुम्हाला मानावं लागेल. जळी स्थळी काष्टी पाशाणी देव आहे, मान्य आहे मला, पण त्याला मानेपर्यंत तिथे देव नाही. कोणाला मंदिरामध्ये मूर्ती दिसते, कोणाला देव दिसते. आपण मंदिरात गेल्याच्या नंतर काय म्हणता, देव म्हणत नाही, मूर्ती खूप सुंदर आहे म्हणतात, नाही म्हणत. मग तुम्ही मूर्ती बघायला गेला तर तुम्हाला तुमची इच्छा कशा काय पूर्ण होती. देव तुम्हाला कसा भेटेल, मूर्तीच भेटेल की, आहे की नाही. मग तुम्हाला मूर्ती भेटते ना मंदिरामध्ये. इथं भाव पाहिजे, आणि भाव असेल तर निश्चित तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये तुमच्या जे काही इच्छा असतील महाराज, देव तुम्हाला पूर्ण करण्यात मदत करते. भाव के भूखे है भगवान, 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 भाव के भाव नहीं तो कुछ भी नहीं है, लाख करो गुणगान, भाव के भूखे है भगवान,
भाव के भूखे भगवान. देवाला फक्त भाव पाहिजे, फक्त भाव. एक भावावर सुद्धा आमचे गुरुजी उदाहरण देतात नेहमी. एकदा काय झालं म्हणे, एक माणूस छत्री आणायला चालला होता म्हणे बाजारामध्ये. काय आणायला चाललाय? छत्री. पावसाळ्याची दिवस येतात, छत्री आणायला चाललाय. आणि छत्री आणायला जात असताना ते बायकोला विचारला, म्हणले अहो छत्री आणायला जायचं, तुम्ही चलता का सोबत? तसं म्हणल्याच्या नंतर बायको म्हणली, बाबा नाही नाही, छत्री आणायचं होतं, तेवढ्या छोट्या कामाला कशाला जावं? बायचं काम मोठं असते. म्हणजे बायचं म्हणण्यापेक्षा माझ्या मायमाऊलीचं काम मोठं असते, भाजीपाला आणायचं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते काय भाव करतात. मग महाराज त्यानं म्हणला, ठीक आहे काही अडचण नाही, तू थांब घरी, मी जाऊन येतो. म्हणजे काही अडचण नाही. आणि हिंग जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे काय, बाजारात जे भाव म्हणल, किती सांगायचं त्याचा? समजा जर बाजारात छत्री 20 रुपयाला म्हणली, तुम्ही 10ला मागायची. कितीला मागायची? 10 रुपयाला. भोळा बाबडा नवरा लक्षात ठेवला. म्हणजे ठीक, काही हरकत नाही. जेवढ्याला त्याने किंमत सांगल तेवढ्याला त्याच्या अर्ध्याला मी मागणार, लक्षात घ्या. मग असं म्हणल्याच्या नंतर बाजारात गेला महाराज, छत्रीच्या दुकानला गेला. छत्रीच्या दुकानला गेल्याच्या नंतर त्याने बघितली, एक छत्री आवडली त्याला. म्हणले किती रुपयाची? त्याने सांगितलं म्हणले 100 रुपये. कोण? दुकानदार सांगला. मग दुकानदाराने 100 रुपये म्हणल्यावर ह्याने किती म्हणला असेल? 50. हे काय झाला? भाव झाला. पण ह्याला याच्या बायकोनं सांगलं होतं की दुकानदार जेवढं म्हणल त्याच्या अर्धे म्हणायचे. म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही. त्याने म्हणला नाही हो, नको. निघू लागला वापस. दुकानदार म्हणला जाऊ द्या, कशाला जाता वापस, सकाळ सकाळची वेळ आहे भवनीची, तुम्ही काय करा 90 रुपयाला घेऊन जा. झाला भाव. मग ह्यानं काय म्हणला महाराज माहिती आहे काय? 45ला देता का? बायकोनं काय सांगली होती? अर्धा भाव करायचा, है की नाही? मग असं म्हणल्यावर दुकानदार म्हणला पहिलं 50 म्हणलं होतं, आता 45 म्हणाले. काही भानगड त्याच्या लक्षात आली नाही. मग पुढे थोड्या वेळाच्या नंतर अजून त्यानं काही म्हणलं नको नको म्हणलं, वापस जाऊ लागला महाराज. कारण 45ला त्यानं काही देणार नव्हता छत्री. मग असं म्हणल्यावर ते दुकानदार म्हणला जाऊ द्या, तुमचं बी नका माझं बी नका, काहीतरी कमी जास्त करून घेऊन टाका. त्याने म्हणला कितीला द्यावं? कितीला देता? बरं ना मला जाऊ द्या, आता लई जास्त भाव करणं, 80 रुपयाला देऊन टाकून द्या म्हणला. बस झालं म्हणला. त्यानं म्हणला महाराज 40ला देता का सांगा? मग त्याला छत्री भेटेल का असं? हा महाराज, जर छत्रीचा भाव करता येत नसेल तर छत्री भेटत नाही. मग देवाला जर भाव नसेल तर देव कसा भेटेल? हा देवाला जर तुमच्या मनामध्ये देवाबद्दल निष्ठा नसेल, श्रद्धा नसेल, विश्वास नसेल तर देव तुम्हाला कसा भेटेल? एका समुद्रामध्ये म्हणजे असं फिरायला गेलेले एक जोडपं होतं महाराज. आणि ते जोडपं फिरायला गेल्याच्या नंतर समुद्रामध्ये अचानक लाटा यायला चालू झाल्या. नाव हेलकावे खाऊ लागली. म्हणजे भाव ठेवल्याच्या नंतरचे परिणाम काय आहेत आपल्याला थोडक्यात सांगतो मी. आणि जेव्हा लाटा मोठमोठ्या येऊ लागल्या, सगळे नाव मधले घाबरले महाराज. पण एकच मायमावली होती, निवांत बसून नामचिंतन चालू आहे. तिचा नवरा समोर बसलाय, भीतीने थरथर कापालाय महाराज. मग असं झाल्याच्या नंतर नवरा आपल्या बायकोला विचारला, म्हणला अगं हे सगळे येडे आहेत का? म्हणलं ती एवढ्या अडचणीच्या ठिकाणी इथं समुद्रामध्ये आज जगतो की मरतो ह्याची शाश्वती नाही, इथं सुद्धा तू नामचिंतन करायलीस बाई. मग असं म्हणल्याच्या नंतर त्या बाईनं सांगितलं महाराज, त्या माया माऊलीनं सांगावं की तुम्हाला विश्वास या नावाड्यावर आहे. कोणावर? ज्यानं नाव चालवतो त्याच्यावर तुम्हाला विश्वास आहे म्हणून तुम्हाला भीती आहे. मला माझा विश्वास, माझा भाव ह्या जगाच्या चालकावर आहे, मला कशाची भीती आहे? लक्षात घ्या. जर त्याची इच्छा असेल आज मरायची, आज डुबायची नाव, तर निश्चित तुम्ही काही प्रयत्न करा, नाव डुबणार आहे. आणि त्याची इच्छा असेल वाचवायची, आणि सुनामी जरी आला
तरी नाव डुबणार नाही महाराज. हे परिणाम कशाचा आहे तर फक्त आणि फक्त भक्तीचा आहे, तुमच्या मनात असणाऱ्या भावाचा. बोला राधे राधे. असं हे भाव पाहिजे है की नाही. मग महाराज शौनक ऋषी 88,000 शौनक ऋषीला जेव्हा सूर्यजीला विचारतात की म्हणतात मुनिवर अहो नारदजी तर एका ठिकाणी 5 मिनिटं बसत नाहीत, त्यांचे पाय एका ठिकाणी 5 मिनिटं थांबत नाहीत, ते 7 दिवस कसे काय कथा ऐकले. असं म्हणल्याच्या नंतर सूर्यजी सांगायला लागले महाराज एकदा काय झालं म्हणे. सनक सनातन शौनकादिक ऋषी सनक सनातन सनंदन आणि सनत कुमार ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत 4. अफाट ज्ञान वय अफाट असते पण त्यांचं वय वाढत नाही महाराज. ते एकदा केदार बद्रीला होते आणि ते येत असताना असं समोर नारदजी दिसले महाराज त्यांना. आणि नारदजीच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्यांनी. नारदजीच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर शौनकादिक ऋषीने विचारावं म्हणजे नारदजी अहो एखाद्या संसारिक व्यक्तीचा संसारिक माणसाचं धन चोरून न्यावं आणि त्यावेळेस जसा त्याचा चेहरा होतो त्यावेळेस जेवढं दुःख त्याच्या मनामध्ये ते होते ते त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, तसं दुःख आज तुमच्या चेहऱ्यावर आहे. म्हणजे काय झालं काय अडचण आहे. नारदजी सांगायला लागले महाराज. नारदजी म्हणले देवा म्हणले मुनिवर असं काही नाही, मी पृथ्वी सर्व सुंदर आहे हा विचार करून पृथ्वीवर मी प्रदक्षिणेसाठी आलो, म्हणजे तीर्थयात्रेसाठी आलो. श्रीरंगम सेतुबंधम अशा अनेक तीर्थयात्रेत मी तीर्थक्षेत्रावर गेलेलो आहे. तिथे गेल्याच्या नंतर मला एक गोष्ट लक्षात आली. म्हणजे कोणती की आता मला तिथं कुठंच समाधान लाभलं नाही मनाला. म्हणजे कसं का काय झालं काय अडचण. म्हणजे पूर्वी जसं भगवंताचं नामचिंतन होतं भगवंतावर जेवढा विश्वास होता आता तेवढा लोकांमध्ये राहिला नाही. आता लोक उदरभरणासाठी भगवंताचा सहारा घेतात महाराज, देवाचा सहारा घेतात आणि स्वतःचं पोट भरवण्यासाठी ब्राह्मण सुद्धा पैसे घेऊन वेदाचं अध्ययन करू लागलेले आहेत, वेद शिकवत आहेत. असं म्हणल्याच्या नंतर शौनकादिक ऋषी ऐकू लागले आणि नारदजी पुढे सांगायला लागले. नारदजी म्हणले हे मला असमाधान कुठंच भेटलं नाही. म्हणले आता जिथं भगवंताने लीला केलेल्या आहेत त्या ठिकाणी तरी आपल्याला समाधान भेटावं ह्या अपेक्षेने ह्या इच्छेने मी वृंदावनात गेलो महाराज. वृंदावनात गेल्याच्या नंतर मी यमुनेच्या किनाऱ्यावर एक दृश्य पाहिलं. म्हणजे कोणतं दृश्य पाहिलं मुनिवर मी जेव्हा त्या वृंदावनामध्ये यमुनेच्या किनाऱ्यावर गेलेलो आहे त्या किनाऱ्यावर एक युवती होती म्हणे युवती आणि तिच्या मांडीवर 2 वृद्ध झोपलेले आहेत. एक युवती किनाऱ्यावर बसलेली आहे तिच्या मांडीवर 2 वृद्ध झोपलेले आहेत आणि काही बाया तिला बाजूने पंख्याने हवा घालतात. असं म्हणल्याच्या नंतर मला आश्चर्य वाटलं म्हणे ती कोण युवती असेल हा प्रकार काय आहे. मग हे आपले नारदजी जवळ गेले महाराज आणि त्या युवतीला जाऊन विचारले. म्हणले बाळा जसंही त्या युवतीच्या जवळ गेले त्या युवतीने हात मारले महाराज. कोणाला नारदजीला. बोबो साधू क्षणम तिष्ठा मचिंता ओ साधू महात्मे हो साधू बाबा माझ्या चिंतेला थोडस दूर करावं. मला जी चिंता आहे मला जी समस्या आहे मला जी अडचण आहे अनेक जन्माचं पुण्य असेल तर तुमच्यासारख्या संतांचं महंतांचं आम्हाला दर्शन होतं आणि तुम्ही काय करा थोडस माझ्या समस्येला थोडस दूर करा. असं म्हणल्याच्या नंतर नारदजी त्या युवतीला विचारले महाराज तू कोण आहेस बेटा कुठून आलेली आहेस.
युवती सांगायला लागली महाराज, उत्पन्ना द्रविडे. बाबा माझी जी उत्पत्ती आहे ती द्रविड देशात झालेली आहे. महाराष्ट्रात मला यथोचित सन्मान मिळाला आहे. पण पुढे गेल्याच्या नंतर बोला राधे राधे. मग पुढे गेल्याच्या नंतर महाराज मला माझ्या दोन्ही पुत्रांना जर्जरत्व आलं. हे दोन मांडीवर जे आहेत ना, हे दोन माझे पुत्र आहेत बाबा. आणि मी भक्ती आहे, याचं नाव ज्ञान आहे, आणि एकाचं नाव वैराग्य आहे, आणि माझं नाव भक्ती आहे. मग हे हवा घालणाऱ्या जे आहेत ना, सर्व नद्या आहेत, हातात पंख घेऊन मला हवा घालायला लागलेत, वारं घालायला लागलेत महाराज. नाराजची चिंता दूर झाली महाराज. एक युवती 15-20 वर्षाची मुलगी आणि तिचे 2 लेकर 85-90 वर्षाची म्हातारी. हा काय प्रकार आहे? हे विचार करून नारदजींना आपल्या दृष्टीने थोडस पाहिलं महाराज. तेव्हा नारदजीच्या लक्षात आलं की वृंदावनामध्ये भक्ती नाच करते महाराज. भक्ती वृंदावनात आहे, भरपूर भक्ती आहे, भक्तीला काही कमी नाही वृंदावनात, पण ज्ञान आणि वैराग्य तिथं नाही. त्याच्यामुळं भक्तीला वृंदावनामध्ये भक्तीचं जर्जरत्व सगळं निघून गेलं, पुनर्सौंदर्य प्राप्त झालं, पण ज्ञान आणि वैराग्याला सौंदर्य प्राप्त झालं. ज्ञान आणि वैराग्य व्रतच राहिली महाराज. कारण वृंदावनामध्ये तुम्ही आता कोणी गेलेलं आहे की तर वृंदावनामध्ये नाही? जात जा महाराज, तीर्थक्षेत्राला जायचं. तुम्ही गेलते का? वा 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 वा, छान, जायला पाहिजे बरं का. तुम्ही बघा तिथे गेल्याच्या नंतर ना महाराज तुम्हाला रिक्षावाला घंटी वाजवत नाही, राधे बाजू हटो राधे. दुकानात जा तुम्ही, दुकानात गेल्याच्या नंतर किंवा एखाद्या हॉटेलला गेल्याच्या नंतर ते तुम्हाला आपल्या इकडे काका मामा क्या चाहिए राधे आपको, क्या चाहिए. म्हणजे भक्ती प्रत्येकाच्या तोंडावरती तर राधा राहतात. तुम्ही जेव्हा वृंदावनात जाता ना महाराज, आपसुकच तुम्हाला त्या भक्तिमय वातावरणामध्ये तुम्हाला भक्तीची अनुभूती येते महाराज. लक्षात घ्या. आता तुम्ही तर गेलेले आहेत. आता ह्या सप्त्यामध्ये ह्या 7 दिवसामध्ये भगवंताला विनंती करायची, म्हणायचं देवा तुम्ही सगळ्यांनी मी की एवढं आयुष्य अखंड शेतात खपलो देवा, या संसारासाठी मेलो, आता मला वृंदावनाचा वास दे म्हणायचा. वृंदावनामध्ये राहायची व्यवस्था कर, तिथं मला बोलव, तिथं माझी सेवा घडू दे, तुझ्यासाठी माझ्या हातून तुझी सेवा घडू दे, अशी प्रार्थना करायची महाराज. आणि मनातून केलेली प्रार्थना भगवंत ऐकतो बरं. भगवंताला आपण मागताना काय मागतो? लहान लेकरू जर चाललं मंदिरात देवा घेऊन तर आपण सांगतात देवा मला सुखी ठेव. जायचं देवाच्या पायावर डोकं ठेवायचं आणि काय म्हणायचं? देवा मला सुखी ठेव. नाही महाराज, भगवंताला तुम्ही काहीही मागा, पण असं मागा जे भगवंताच्या पायापाशी तुम्हाला घेऊन जाईल. लक्षात घ्या. त्यावेळेस तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज नाही. या संसारातले सगळे आशार लोक सगळे तुमच्या मागा लागतात, काही गरज नाही तुम्हाला कोणाच्या मागा लागायची. एवढे दिवस संसारात आपण खटाटोप केली, काय प्राप्त झालो आपल्याला? याचा अर्थ असा नाही की संसार करूच नाही, पण संसारात राहून सुद्धा परमार्थ करता येतो. तर त्यासाठी आपण प्रयत्न करत नाही. तुम्ही बघा 7 दिवस झाल्याच्या नंतर आपल्या लक्षात सुद्धा राहत नाही. फक्त सप्त्याचे 7 दिवस आपण भगवत चिंतन, भगवत नाम. बरं, ही माझा असा हलका अंदाज आहे आणि माझ्या जेवढं मी बघितलेलं आहे, काकड्याला इथे किती लोक येतात? कोणीच येत नाही. का महाराज? अहो कमीत कमी सप्त्याचे 7 दिवस तरी मन लावून काढा. बोला राधे राधे. बघा काकानं खरं सांगितलं बरं. हे उत्तर आहे आणि हे मार्मिक उत्तर आहे. लक्षात घ्या. अहो काय येऊ नये काकड्याला? 7 दिवसच आहे ना सप्ताह. आयुष्यभर तर आपण आपली खटाटोप केलेलीच आहे. आयुष्यभर आपण आपल्या लेकरा बाळासाठी झटलेलं, कंबरटे मोडून गेले हो. प्राप्ती कोणत्या गोष्टीची आहे? आपण जर कुठं फिरायला चाललो, तुम्ही मला सांगा, आता इथं सगळे माझे माय मावले बसलेले आहेत. आपण जर कोणत्या गावाला चाललो तर किती कपडे बांधतो बॅग मध्ये? बॅग भरते की नाही?
मग आपल्याला आपलं जे खरं गाव आहे त्या गावाला जायचं, त्याची बॅग कुठं आहे तुमची? त्या बॅग मध्ये काय आहे तुमच्या? हसण्याची गोष्ट आहे महाराज. या गोष्टीचं थोडं सिंहावलोकन करा, या गोष्टीकडे थोडं बघा, लक्षात घ्या. ती बॅग पहिलं भरा. ह्या बॅग तुमच्या कोणी विचारणार नाही. तुमच्या माघारी सगळं कोणी खाते. कोण आहे इथं तुमचं? कोणी नाही महाराज. प्रत्येक गोष्ट तुम्हाला भगवंताच्या चरणापर्यंत कशी नेईल यासाठी तुम्ही 100% प्रयत्न करत राहा. प्रत्येक गोष्ट संसारातली तुमच्या चरणावर येऊन पडेल महाराज, लक्षात ठेवा. एवढी ताकद आहे. पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो महाराज. आणि निश्चितच जेव्हा आता मी वृंदावनात काल परवा गेलो होतो महाराज, विषय आता थोडासा निघला म्हणून सांगून जातो. बोला राधे राधे. आता वाटलं मला छान, म्हणजे कथेत बसल्यासारखं, मलाही सांगल्यासारखं. बरं कसं आहे, तुमचा भाव तयार झाला की मग कथेला रंग येतो महाराज. रंग कोणता येतो माहिती आहे का? कीर्तनाचे रंग नसतात. आताचे कीर्तन वेगळे आणि मी त्याच्या विरोधातलंच आहे. बरं मला ते हसणं वगैरे पटत नाही, हसवणं वगैरे पटत नाही. त्याला एक मर्यादा आहे. पण लक्षात घ्या, हा जो रंग आहे ना महाराज, हा भक्तीचा रंग आहे. कथेमध्ये विनोदाचा रंग येत नसतो. कथेमध्ये भक्तीचा रंग असावा, भावाचा रंग असावा. इथून उठणाऱ्या माणसाच्या मनामध्ये एक थोडासा विचार यावा की आज जाऊन घरी गेल्याच्या नंतर थोडं तरी भगवंताचं नामस्मरण करावं, नामचिंतन करावं महाराज. बोला राधे राधे. मी काल परवा वृंदावनामध्ये होतो महाराज 1.5 महिना. आणि तिथून आल्याच्या नंतर आमच्या दाजीने फोन लावला, आमचे वडजी साईनाथराव. सगळ्यांची ओळख असेलच नाही? तुमच्याच काय क्षेत्र हो. फोन लावला, म्हणले दाजी असं असं आपल्या गावात सप्ताह करायचं. म्हणजे ठीक आहे, काही अडचण नाही. मग म्हणले कथेचा बी कोणी असेल तर सांगा. मी म्हणलो दुसरं कशाला कोणाला देता? भगवंताचा प्रसाद, भगवंताचं भजन, भगवंताचं नाम संकीर्तन आणि दर्शन हे आपण जाऊन लुटून घ्यायचं राहते महाराज, लक्षात घ्या. कोणी आपल्याकडे येईल, हे आपल्यासाठी आहे. नोटा इलेक्शनच्या नोटा वाटताना बघा बरं, त्याने येते का घरला? आपण दम धरधरू जाता. 10 वाजता जरी म्हणलं 10ला एकदा जाता, अजून अर्धा तासानं म्हणलं की अजून अर्धा तासानं जाता. कशासाठी? कारण ते पैसे आपल्याला भेटावं म्हणून. तसंच भगवंताचं नाम संकीर्तन, भजन, चिंतन, म्हणजे जे कोणतीही गोष्ट असो जी आपल्यासाठी परमार्थिक आहे, आपल्या आयुष्याला एखादी चांगली गोष्ट, ते जाण्याची जी बॅग आहे ना, त्याच्यात एखादी गोष्ट जर पडत असेल तर स्वतः जाऊन लुटून आणत जा. मी म्हणलं बाबा कथा मीच करतो म्हणलं. त्याने म्हणले दाजी काही हरकत नाही म्हणले, करा बिंदास. दाजी म्हणतात ते प्रेमानं. पण वृंदावनला गेल्याच्या नंतर महाराज मला नेहमी एक गोष्ट वाटते बघा. एक संत आहेत, एक संतांचं एक छोटस भावगीत आहे महाराज. मुझे वृंदावन बसाया. शब्द लक्षात घ्या, हिंदी आहेत. हिंदी कळते ना सगळ्यांना? काय तुम्ही सगळे मालिका बघू बघू हिंदी, आमच्यापेक्षा भाषा तुम्हाला जास्त आहे की नाही? माझा असा निश्चय होता मी कथा हिंदीत करावी, पण आमचे गुरुजी म्हणले तिथं हिंदी कळते की नाही, की तुम्ही हिंदी करून कसं करणार आहे की नाही? आणि खरीच गोष्ट आहे, आपल्या भाषेची गोडी आहे ना ती त्या भाषेत नाही. कारण इथे लोकही आपली, भाषाही आपली आणि कथाही आपलीच आहे. बरोबर आहे की नाही? बोला राधे राधे. मुझे वृंदावन बसाया, ये कृपा नहीं तो क्या है. मुझे वृंदावन बसाया, ये कृपा नहीं तो क्या है. मुझे वृंदावन बसाया,
काय म्हणते महाराज? मला वृंदावनामध्ये तिथं ठेवलं महाराज भगवंतानं. कशासाठी? भक्तीसाठी. मी काय तुझी कृपा तर आहे. मी एवढंच केलं का हो? नाही. नशीब झोपलेलं होतं महाराज इकडं संसारामध्ये. त्या झोपलेल्या नशिबाला उठून तिथं नेऊन ठेवलं महाराज. म्हणून तुझे वृंदावन बसा वृंदावनामध्ये वास करणं महाराज भगवंताचीच कृपा आहे बरं का. मग जेव्हा मला नारदजीला कळालं की वृंदावनामध्ये भक्ती आहे पण ज्ञान आणि वैराग्य नाही, मग नारदजीने त्या दोन भक्तीच्या पुत्रांना उठवण्यासाठी अथक प्रयत्न केले महाराज. अनेक ग्रंथ वाचले, 4 वेदाचं पारायण केलं, पण त्या ज्ञान आणि वैराग्याला काही फरक पडत नव्हता महाराज. ते थोडेसे उठायचे आणि लगेच कोलमडल्यासारखे पडायचे. मग या चिंतेने नारदजी काय करावं अशी चिंता करत असताना अचानक आकाशवाणी झाली आणि सांगितलं की महाराज सत्कर्म करा. काय करा? सत्कर्म. सत्कर्म म्हणजे चांगले कर्म. मग सत्कर्म काय करायचे पाहिजे? सत्कर्म तर खूप आहेत. मग हे नारदजीला उलगडणं गेलं महाराज काय करावं. मग ते तिथून निघाले. म्हणले त्या भक्तीला सांगितलं महाराज नारदजीने की बेटा तू चिंता करू नकोस, मी याच्यावर निश्चितच उपाय करतो आणि तुला जी काही समस्या आहे, तुला जी काही जर्जरत्व आलेलं आपलं ज्ञान आणि वैराग्य दोघांनाही मुक्त करतो महाराज.
मग नारदजी तिथून निघाले, भेटणाऱ्या प्रत्येक तीर्थस्थळावर गेले आणि तिथे जाऊन तिथले जे ऋषीमुनी आहेत, तिथले जे थोर आहेत, त्यांना जाऊन विचारायचं, म्हणायचं बाबा सत्कर्म म्हणजे काय आणि काय कसं असते महाराज. एखाद्या मोठ्या माणसानं एखाद्या छोट्या महात्म्याला विचार, एखादा संत पुरुष आहे मला येऊन विचारावा, माझं वय किती आहे महाराज, कमी वयाचं आहे मी, आणि ते मला येऊन विचारावं की एखादं चांगलं काम काय आहे, देवाची भक्ती कशी करावी, तर मी सांगू शकेल का हो त्याला? सांगू शकेल का? नाही महाराज. कारण का? ते माझ्या वयाने मोठे आहेत, ज्ञानानं मोठे आहेत, भक्तीनं मोठे आहेत, मी त्यांना कसं काय सांगणार आहे? म्हणजे सूर्याच्या समोर दिवा दाखवल्यासारखा कार्यक्रम. मग नारदजी जेव्हा असं विचारू लागले कोणत्याही महात्म्याला, प्रत्येक महात्मा, काही जण मौन धरायचे महाराज, काही जण म्हणायचे नारदजी तुमच्या एवढा महान ज्ञानी कोण असणार आहे, तुम्हाला जर सत्कर्म कळत नसेल तर मला काय कळणार, असं म्हणल्याच्या नंतर नारदजी चिंतातूर झाले आणि त्यांची भेट कुठं झाली महाराज? बद्रीनाथला आले ते शेवटी. याच प्रश्नाचं उत्तर हुडकत हुडकत ते बद्रीनाथला आले. बद्रीनाथला आल्याच्या नंतर तिथं सनकादिकांनी त्यांना पाहिलं आणि मग विचारलं होतं, काय विचारलं की तुमचं धन चोरीला गेल्यासारखं असं तुम्ही चेहरा करून का फिरताय? कोण विचारलं? सनकादिक विचारले महाराज. कोणाला? नारदजीला. लक्षात घ्या. बोला राधे राधे. 5:10 झाले. घेऊ का 5:30 पर्यंत? नाही नको, कोणी मान हलवून गेली, जाऊ द्या. नाही राहू द्या, काही हरकत नाही. बोला राधे राधे. एक भजन घेऊ, सुंदर एक गीत, भावगीत. सर्वांनी टाळ्या वाजवायचे आणि आनंद घ्यायचा भावानं. कशाने? छत्रीच्या भावानं नाही, है की नाही? आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल जसं प्रेम असेल तेवढं प्रेम ते आपल्या भजनातून दिसलं पाहिजे महाराज. लक्षात घ्या. आणि राहिलेली जी कथा आहे, आज महाराज खूप कमी कथा झाली महाराज, त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागितलो, है की नाही? एक भजन घेऊ महाराज सुंदर, आणि त्याच्यानंतर आजच्या कथेला आरती झाली की मग विश्राम देऊ. उद्या ठीक 2 वाजतापासून कथा चालू करायची, कारण आजची कथा पूर्ण बाकी राहिलेली आहे आणि आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत, है की नाही? आपल्याला खूप सोहळे सुद्धा घ्यायचे आहेत, कार्यक्रम घ्यायचे आहेत. फक्त तुमचा जेवढा प्रतिसाद तेवढा कार्यक्रम. मग तुम्ही 3 तासाचा वेळ आहे ना आपला, 2 तास वाढवून घ्या म्हणशाल महाराज तुम्ही, है की नाही? साक्षात वृंदावन इथं झालं पाहिजे, असं भजन झालं पाहिजे. लक्षात घ्या. हरी बोला राधे राधे. राधे कृष्ण माझ्या मागं तुम्ही म्हणा, मग आपण सगळेजण सोबत म्हणा, आहे की नाही? राधे कृष्ण 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 राधे राधे. तुम्ही म्हणा की नाही, तुम्ही केला इच्छित असं काय करायला? मागचे म्हणा, पुढचे म्हणा, म्हणा ना, देवाचं नाव घ्यायला काय पैसे लागत का हो? की नाही? खरंच कडे काय आपण जावंही नाही देवाचे मना, देव चांगला नाही म्हणायला, म्हणायचं मन मोकळेपणाला म्हणायचं. चला टाळ्या वाजवत सुंदर अशा प्रकारे भजन करायचं. राधे कृष्ण कृष्ण कृष्ण
व्हिडिओ कोणाचं तू कर की ये कर मी सांगते इकडे एक थांबा जय श्री भागवत आरती
कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय राधे श्याम